I'm not sure what went wrong, but the communication is clear. This is what I sent and what I normally do for the last 4 years. काही मिटिंगेचे कांयच खबरूच ना, कोणा आपोवंक ना, कसलेंच म्हाका इंटिमेशन मेळूंक ना. मिटींग आसा आतां चलता असेंब्ली कॉम्प्लेक्सान पळोवन हांव पायलटूय न्ही आनी म्हजे कडेन विमानूय ना आनी हांव थंय पावूंक शकना. नमस्कार, मी संघवी. लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गोव्यात भाजपाला रोखण्यासाठी विरोधक एकत्र येणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे, आपल्याला माहितीच आहे. पण विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांमध्ये मोठी फूट पडल्याचं चित्र समोर आलंय. बैठकीला विजय सरदेसाई गेलेच नाहीत. युरी आलेमाव म्हणतात आम्ही मेसेज केला होता, तर विजय सरदेसाई म्हणतात निमंत्रण आलंच नाही. आता यामध्ये नेमकं खरं कोण? आणि याच वेळी काँग्रेस आणि आपमध्ये सुद्धा युतीवरून नवा वाद पेटलाय. तर विरोधकांमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि ही केवळ बैठकीची नाराजी आहे का, की 2027च्या निवडणुकांपूर्वी विरोधी आघाडीला मोठा धक्का बसण्याची ही सुरुवात आहे? पाहूयात सविस्तर. 31 ऑगस्टपासून गोवा विधानसभेचं 3 दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सर्व विरोधी आमदारांची बैठक बोलावली. मात्र या बैठकीला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई गैरहजर राहिले आणि इथूनच वादाला सुरुवात झाली. कोणेच फोनच करूंक ना, कोणे खंय आपोवप तें कशें कळप ना. आमी आमच्या मतदारसंघांनी आसपी मनीस पणजी आमची बेज न्ही, आनी आज देर इज नो रिजन फॉर मी टू बी पणजी. हांव पणजे कळिल्ल्या जागी आशिल्लो जाल्यार वचपाक जातालें. आतां वचपाचो प्रश्नूच ना. प्रमोद सावंताचे BJP गव्हर्मेंटाचे जे भशेन 12 दीस 3 दिसांत करूंक जाता ते करपाचें हांव करतलोच. झालं असं की विजय सरदेसाई यांनी स्पष्ट सांगितलं, मला बैठकीचं कोणतंही निमंत्रण मिळालं नाही. मला व्हॉट्सॲपवर कोणताही मेसेज मिळाला नाही, फक्त मिस्ड कॉल होता आणि जेव्हा मिस्ड कॉल आला तेव्हा मी फातोर्ड्यात होतो. मी काही पायलट नाही की काही मिनिटात पणजीला पोहोचेल. हे वक्तव्य समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. मात्र युरी आलेमाव यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं. पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःचा मोबाईल दाखवला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारीच विजय सरदेसाई यांना व्हॉट्सॲपवर बैठकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. त्याशिवाय फोनही करण्यात आला होता. याच पद्धतीनं इतर विरोधी आमदारांनाही निमंत्रण देण्यात आलं. ते बैठकीला उपस्थित राहिले असा युरींनी दावा केलाय. म्हणजेच एकीकडे मेसेज आला नाही तर दुसरीकडे मेसेज पाठवला होता असा थेट विरोधाभास समोर आलाय. At 9:20 p.m. onwards, I sent a WhatsApp message to all the MLAs. I believe you can zoom. This is on Friday. If you can see, including the Fatorda MLA. This message was sent on Friday in the night, and it was sent at the same time within 1 or 2 minutes to all other MLAs as well, all the opposition MLAs. This is how it has been done in the past. Dear Vijay, opposition party MLAs meeting is convened on Monday, August 3rd, 2026 at 4:30 p.m. at the chamber of the Leader of Opposition to discuss about the opposition strategy for the 14th session of the 8th Goa Legislative Assembly. Kindly remain present and give your valuable inputs. So, anyways, I think if there is any misunderstanding, let it be clear, we are here to fight and take issues together. All have worked together and I believe we should work in the future as well. पण ही कथा इथंच संपत नाही. खरा मुद्दा हा आहे की अधिवेशन फक्त 3 दिवसांचं का? युरी आलेमाव यांच्या मते या 3 दिवसात तब्बल 83 अनुदान मागण्यांवर चर्चा होणार आहे. पहिल्या दिवशी 25, दुसऱ्या दिवशी 22 आणि शेवटच्या दिवशी 36 अनुदान मागण्या. अशा परिस्थितीत आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणं जवळपास अशक्य असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. म्हणूनच अधिवेशनाचे दिवस वाढवावेत यासाठी सभापतींकडे शिष्टमंडळ जाणार असल्याचीही माहिती युरींनी दिली आहे. In 3 days, the list Chief Minister has about 15 portfolios, plus there is TCP Minister 5, Anik, another 5 of Transport Minister. So 25 portfolios in one day. Second day, Chief Minister had 13 portfolio
WRD 3, दिगंबर बाब 3 आणि तवडकर 3. सो 6. आता दुसरा मोठा प्रश्न आहे, जर विरोधक एकत्रच बसू शकत नसतील तर सरकारला घेरणार कसं? कारण याच बैठकीदरम्यान काँग्रेस आणि आपनेही एकमेकांवर आरोप सुरू केले आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरोप केलाय, एकीकडे आपनं युतीची भाषा करायची आणि दुसरीकडे मतदारसंघात सक्रिय व्हायचं, हे चालणार नाही. युती हवी की नको हे आपनं स्पष्ट करावं. यावर आप नेते जर्सन गोम्स यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसलाच युतीत रस नसल्याचा आरोप केलाय. आमदार वेन्झी वियगस यांनीही भाजपाला हरवायचं असेल तर विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. जाल्यार 3 दिसांनी कितकोन मांडटले? टाइम इज नॉट इनफ. सो नाव आय थिंक वी विल रिस्ट्रॅटेजायज. आज एक मिटींग जाली, बसोन पोतोन रिस्ट्रॅटेजायज करूंक पडटलें की हे सरकारा कडेन जरी तरी हे सगळे मेजर इश्यूज जरी तरी 3 दिसां भितर घालपा जाय जाल्यार कितकोन हें करूंक पडटलें. तुमकां जे इश्यू लागतात ते इश्यूआचेर तुम ते घेवन येय, आम जात ते भाशेन ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस ते मांडटले आनी तुमगे हो म्हाका सदां एकवट चोवन आमच्यान मागीर हो एक्सटेंड करपाक हे सरकाराक बावडावन करपाक. याचं राजकीय विश्लेषण केलं तर या संपूर्ण प्रकरणात 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली, विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव. दुसरी, विधानसभेच्या कामकाजाच्या कालावधीवरून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न. आणि तिसरी, 2027 विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी आघाडीची जी काही समीकरणं आहेत ती अजूनही स्पष्ट झालेली नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वीही विरोधी पक्षांच्या समन्वय बैठकींना काही पक्ष गैरहजर राहिल्यामुळं विरोधकांच्या एक्झिक्युटिव्हवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आता पाहणं हे महत्त्वाचं आहे की पुढच्या काही दिवसात विरोधक हे मतभेद बाजूला ठेवून सरकार विरोधात एकत्र उभे राहतात की या आरोप प्रत्यारोपाच्या फटका थेट 2027च्या राजकारणाला बसतो. आणि तुमचं या संदर्भात मत काय? गोव्यात भाजपा विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का, की प्रत्येक पक्षानं स्वतंत्रपणे लढणं योग्य आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम या पेजला फॉलो करा.